इस्रायलकडून सलग दुसऱ्या दिवशी इराणवर तुफान हवाई हल्ले. हल्ल्यात 78 जणांचा मृत्यू, 350 हून अधिक जखमी. इराणचंही इस्रायलला चोख प्रत्युत्तर. अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये हॅकर्सचा हात असल्याची चर्चा. कॉकपिट हॅक होऊ शकतं, तज्ज्ञांचा दावा. सायबर हल्ल्याच्या माध्यमातून इंजिन बंद पडलं का? एकाच वेळी दोन्ही इंजिन बंद कसे पडले? अहमदाबाद विमान दुर्घटनेवर संजय राऊतांचा सवाल. डीजीसीए मध्ये 48% पदं रिक्त. कर्मचारी अधिकाऱ्यांवर कामाचा ताण. 1692 पदांपैकी 878 पदांवरच अधिकारी कार्यरत. विक्रोळी पुलाच्या उद्घाटनावरून श्रेयवादाची लढाई. पुलावर भाजपसह दोन्ही शिवसेनेकडून बॅनरबाजी. राजकीय पक्षांकडून श्रेय लाटण्याचा प्रयत्न. जालन्यात जवानाचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू. 10 दिवसांच्या सुट्टीवर असलेल्या जवानाचा मृत्यू. मंठा तालुक्यातील गारठेकी गावातील घटना. जवानाच्या मृत्यूनं परिसरात हळहळ व्यक्त. विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी. विठ्ठल रुक्मिणी मातेचं टोकन दर्शन उद्यापासून. भाविकांची दर्शन रांगेतून सुटका होणार. पहिल्या दिवशी 1200 भाविकांसाठी टोकन सुविधा सुरू.